मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर चला मित्रांनो, आता आपण संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आपण शेताकडे आलेलो आहे। तर मित्रांनो, आज मी शेताकडे येऊन मी तुम्हाला एक या रानातली एक अशी गोष्ट दाखवणार आहे की जसा माणूस झोपतो तर तसंच या ठिकाणी या रानामधले ज्या काही थोड्याशा वनस्पती आहेत त्या सुद्धा झोपतात। तर मित्रांनो बघा, मी आज तुम्हाला या ठिकाणी या रानावरती हे जे झाड आहे, आम्ही त्याला कैलीबरकी म्हणतो। ही कैलीबरकीचं हे जे झाड आहे, हे जसं दिवस बुडाल्यानंतर झोपते आणि दिवस उगवल्यानंतर उठते। तर चला मित्रांनो, हे बघा मी आता तुम्हाला दाखवणार आहे। तर हे दिवस बुडाल्यानंतर या ठिकाणी ते झोपते। तर चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा मी तुम्हाला आता दाखवते, आता सध्या ते झोपलेलं नाही अजून। हे बघा आता आपण पाहतो या ठिकाणी ना, हे बघा ही कैलीबरकी, आम्ही याला कैलीबरकी म्हणतो। हे फक्त आता दिवस बुडाला, आता 5 वाजलेले, दिवस बुडाला का मग हे पूर्ण झोपत आहे। तर मी तुम्हाला झोपलेलं पण दाखवणार आहे। हे बघा आता हे पूर्ण जागी, तर बघा हे ना झोपणार आहे। तर मी तुम्हाला दाखवतो हे झोपल्यानंतर। कैली एक आणि बरकी एक या दोन्ही वनस्पती आहेत। ह्या आम्ही कैली आणि बरकी यांची भाजी पण करते ना। तर बघा आता हे ना दिवस बुडाल्यानंतर झोपून जाईल, मी तुम्हाला दाखवतो। चला मित्रांनो, हे बघा आता पूर्ण दिवस बुडालेले आणि मी तुम्हाला दाखवतोय। आता हे बघा या ठिकाणी ना ही जी कैलीबरकी ही पूर्णपणे झोपून गेलेली आहे बघा। आता मी तुम्हाला दाखवतोय, हे बघा, हे बघा ही पानं पूर्ण मिटून गेलेत बघा। चांगले दिसत नाही, आता जरा पानं मिटले चांगले दिसत नाही ना। कुठे चांगली? हा हे बघ इथं, हे बघा ही पानं पूर्ण मगाशी मी तुम्हाला दाखवलेली। हे बघा हिची पानं पूर्ण मिटलेली आहेत, ही पूर्ण झोपून गेलेली आहे बघा। कुठे रे, इकडे आहे का? बघा हे बघा ही जी बुरका दिसत नाही, ही पानं मिटलेली, ही पूर्ण झोपून गेलेली ही कैलीबरकी बघा। मी तुम्हाला दाखवलेली तेव्हा मगाशी ती पूर्णपणे 5 वाजता आपण पाहिलेली तेव्हाची पूर्ण पानं उघडी होती। आता ही पूर्ण झोपून गेलेली बघा। आपण थोडक्यात त्याचं पाणी ना हे करून पाहू बघा। ही कैलीबरकी हे बघा अशी उन्मत्ती नाही तर पूर्ण झोपून गेली। इथेच होती मगाशी, मी इथेच पाहिलेली। हा हे काय, हे पूर्ण झाड झोपून गेलेलं आहे। ही सकाळ चांगली अशी उमदेर चांगली। चला मित्रांनो, हे बघा आता आपण सकाळी सकाळी ना दिवस उगवायच्या आतमध्ये आपण रानामध्ये आलेलो आहे। तर बघा आपण, मी तुम्हाला रात्री दाखवलं होतं की झाड झोपतोय, तर आता ते मी झाड ते उठतोय ना,
ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सकाळी सकाळी दिवस उगवायच्या आतमध्ये ते झाड उठत आहे. हे बघा आता या ठिकाणी आपल्याला ह्या रानामध्ये फिरता असताना जी कंठी आवळी ही सुद्धा झोपते. तर आता हे बघा ह्या ठिकाणी ही पूर्णपणे झोपलेली आहे बघा. अजून दिवस उगवलेला नाही. रात्री दिवस बुडताना हे झोपतं ह्या झाड आणि दिवस उगवल्यावर ते उठत आहे. बघा आता या ठिकाणी ना ही उठायला सुरुवात झालेली आहे. आता सध्या ही झोपलेली आहे बघा. नंतर नाही ना हे बघा हे झाड आता मी तुम्हाला दाखवतोय बघा. आता या ठिकाणी नाही हे बघा हे पूर्ण झोपलेले. हे बघा हे लोकेशन लक्षात ठेवा मित्रांनो, कारण तुम्ही परत म्हणशाल का तू वेगळा झाड दाखवलेले. तर हे बघा ही जी हिरड आहे याच ठिकाणी आपण नंतर हे झाड पाहणार आहे. तर ते उठलेलं आपल्याला ही जी पानं मिटलेली आहेत हे बघा ही पूर्ण तो हे झाड आहे हे उगलेले दिवस उगवले. हे बघा. तर चला आता आपण जी कैली बरं की आपण रात्री झोपलेली पाहिलेली ती आता उठली ना, उठलेली मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला रात्री आपण या ठिकाणी आलो होतो आणि मी तुम्हाला हे जे झाड आहे ही कैली बरं की ह्या झोपलेला दाखवलं होतं. तर आता आपण सकाळी सकाळी पण आलेलो होतो. आता थोडा पाऊस आलेले आपण या ठिकाणी सकाळी सकाळी मी तुम्हाला ही कैली बरं की पुन्हा दाखवणार आहे. कारण आता ती या ठिकाणी आपण रात्री झोपली होती आणि आता उठलेली बघायला आलेलो आहे. तर बघा आपण ह्याच पॉईंटवरती आलो होतो. तर बघा मी तुम्हाला दाखवते आता हे झाड पूर्णपणे उठलेले. हे बघा दिवस निघालेले. हे बघा आता सध्या हे असल्यामुळे ना आवळा असल्यामुळे दिसत नाही कारण पाऊस आहे. तर ही झाड मी तुम्हाला रात्री दाखवलं होतं झोपलेला. आता हे बघा या ठिकाणी कसं उठलेलं आहे. हे बघा आता आपण याच ठिकाणी आलेलो होतो. हे बघा मित्रांनो या ठिकाणी हे झाड पूर्णपणे आता उठलेले बघा. तर झाड सुद्धा झोपत आहे मित्रांनो. आपण रानामध्ये 2 झाडं पाहिले तर झोपलेले. एक कंठी आवळे आहे ती सुद्धा आता आपण झोपलेली पाहिली. आता ती उठलेली आपण पाहणार आहेत बघा. हे आहे कैली बरं की हे झाड दिवस बुडवल्यानंतर झोपतंय आणि दिवस उगवल्यावर लगेच सकाळी सकाळी उठत आहे. हे आहे कैली बरं की. तर चला बघा ह्या ठिकाणी आता आपले सूर्य उगवलेला दिसतोय. आभाळातून थोडा बाहेर निघाले. तर बघा आता मी तुम्हाला ही जी कंठी आवळी ह्या झाड उठलेला दाखवतो. सकाळी सकाळीचे पाऊस आलेले. आमच्या या भागामध्ये ना मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. आता खालच्या शहरी भागामध्ये आता पाऊस हा उघडलेला आहे. पण आमच्याकडे ना आम्ही या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये राहतो ना, डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये. त्याच्यामुळं आमच्याकडं झाडी जास्त आहे, डोंगर जास्त आहे. त्याच्यामुळं आमच्याकडं पाऊस लवकर जात नाही. पाऊस पडतच राहतोय. तर आता सुद्धा पाऊस आलेला आहे आणि आपण आता जी कंठी आवळी आपण मगाशी पाहिलेली झोपलेली ती आता आपण उठलेली ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आपण त्या लोकेशनवरती आलेले थोडंच राहिलेलं आहे त्या ठिकाणी जायचं आपल्याला. तर बघा आता मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. रानातली झाडं सुद्धा काही झाडं जी आहेत ही सुद्धा आपण जसं झोपतो तसं ही झाडं सुद्धा झोपत आहेत. आता आपण कैली बरं की पाहिलेली रात्री झोपलेली आणि आता मगाशी उठलेली ती आपण पाहिलेली. पण आता फक्त कंठी आवळी राहिलेली आपली बघायची. आता बघा आपण त्याच लोकेशनवरती पोहोचलोय बघा. हे बघा त्या ठिकाणी झाडाखाली ती कंठी आवळी. तर चला मित्रांनो बघा आपण याच लोकेशनवरती मगाशी आलो होतो ज्यावेळेस सकाळी सकाळी दिवस उगवला जावा. तर आता बघा मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी. हे बघा ही कंठी आवळी पूर्णपणे उठलेली आहे. हे बघा मित्रांनो आता आपण जी सकाळी पाहिली होती पहाटे उठून लवकर येऊन तर ही पूर्णपणे झोपलेली होती. कारण ही रात्रभर झोपते आणि दिवस उगवल्यानंतर हे 2 झाडं जे आहेत ही सकाळी सकाळी उठतात बघा. हे आहे कंठी आवळीचा झोपणारा झाड. अंधार पडल्यावर झोपते आणि दिवस उगवल्यानंतर ह्या उठत आहे. ही कंठी आवळी आणि कैली बरकी ही 2 झाडं
झोपत येतात. तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.